नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. जन्मकुंडलीमध्ये संततीबद्दल किंवा आपल्या अपत्यप्राप्तीबद्दल सांगायचं म्हणजे ज्योतिषाची खरंच मोठी कसोटी असते. यामध्ये पाश्चात्य ज्योतिषामध्ये आपल्याला होणारे अपत्य मुलगा आहे का मुलगी आहे हे सांगण्यामध्ये त्यांना खरंच खूप आवड आहे. तसं पाहिलं तर भारतीय ज्योतिषशास्त्राच्या नुसार पंचम भाव म्हणजे संतान भाव यावरती भरपूर लेख केलेले आहेत. पण दुर्भाग्य असं आहे की योग्य आणि व्यावहारिक पद्धतीने मांडणी भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार खरंच करता येत नाही आहे. पण तरीही आपण काही प्रकारे कोणता ग्रह कोणती संतती म्हणजे पुत्र संतती देतो की कन्या संतती देतो याचा थोडक्यात विचार करून बघूया. जर पंचम स्थानामध्ये सूर्य किंवा सूर्याचा संबंध येत असेल तर असं म्हणलं जातं की एक तेजस्वी हा पुत्रकारक ग्रह आहे. त्यामुळे पुत्र होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. चंद्राच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर चंद्र हा एक स्त्रीकारक ग्रह आहे आणि हा कन्या देणारा ग्रह आहे. मंगळ हा 3 पुत्र देणारा ग्रह आहे आणि तृतीय स्थान मध्ये असेल तर 3 भाऊ देणारा ही ग्रह आहे. बुध हा नपुसक आहे पण 2 कन्या संतती देणारा ग्रह मानला जातो. गुरु हा सगळ्यात महत्त्वाचा ग्रह आहे कारण तो संततिकारक ग्रह आहे आणि या ग्रहाला 5 पुत्र संतती देण्याचा योग या ग्रहापासून मानला जातो किंवा त्याचा कारक मानला जातो. शुक्र हा संतती देणारा ग्रह आहे पण कन्या संतती देणारा ग्रह आहे. शनी हा पण बुधासारखा नपुसक मानला जातो परंतु याच्याशी योग बनले तर कन्या संतती देतो व काही योग बनले तर तो पुत्र संततीही देतो. त्यामुळे शनीचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बराचसा बारीक विचार करावा लागतो. याच्याशी ज्या ग्रहांचे योग होतात त्यानुसार किंवा ज्या नक्षत्राशी याचा संबंध येतो त्यानुसार याचे योग ठरले जातात की पुत्र संतती की कन्या संतती. राहू केतू या ग्रहांना आपण ग्रह म्हणू शकत नाही, हे छायाग्रह आहेत पण संतती विनाशक ग्रह आहेत. तरीही हे पुत्र प्राप्ती देतात. विशेष आहे का नाही बघा. परंतु गर्भपात व संतती हानी करण्यामध्ये यांची प्रमुख भूमिका असते. ज्यावेळेला पंचम स्थानामध्ये राहू केतू किंवा पंचम स्थानाशी यांचे योग बनले जातात त्यावेळेला हे संतती हानिकारक ठरतात. पुरुष ग्रह म्हणजे कोण की गुरु, रवी, मंगळ यांना पुरुष प्रधान ग्रह म्हणलं जातं आणि मेष, मिथुन, सिंह, तुला, धनु, कुंभ या राशींना विषम राशी पुरुष राशी मानलं जातं. स्त्री ग्रह म्हणजे कोणते? शुक्र, चंद्र आणि महत्त्वाचे आणि नंतर शनी, बुध. स्त्री प्रधान राशी समराशी म्हणजे स्त्री प्रधान राशी वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर व मीन या राशी स्त्री प्रधान राशी आहेत. आता कमी संतती देणाऱ्या राशी कोणत्या आहेत? तर कमी संतती देणाऱ्या राशी आहेत वृषभ, सिंह, कन्या आणि वृश्चिक. या राशी पंचम भावामध्ये असेल तर कमी संतती होते. पुरुष संतती की कन्या संतती अधिक असेल हे पाहावयाचे जर असेल तर पंचमेश आणि लग्नेश. जर पुरुष राशीमध्ये पंचम स्थानामध्ये पुरुष राशी पुरुष अंशामध्ये स्थित असेल व पंचम स्थानामध्ये पुरुष ग्रह असतील किंवा पंचम स्थानाशी पुरुष ग्रहांचा संबंध येत असेल किंवा पुरुष ग्रह या स्थानाला बघत असतील व पंचमेशाशीही पुरुष राशी पुरुष अंशामध्ये स्थित असतील तर पुरुष ग्रहांच्या द्वारे दृष्टी असेल तर पुत्रयोग नक्की होतो. म्हणजे काय आहे की पंचम स्थानाचा जो संबंध आहे तो पुरुष ग्रहाशी जास्तीत जास्त पुरुष योगाशी पुरुष अंशाशी पुरुष नक्षत्राशी आणि पुरुष राशी अशी असला पाहिजे. परंतु पंचम स्थानामध्ये जर स्त्री राशी स्त्री नवमांशमध्ये असेल स्त्री ग्रहांनी युक्त असेल तर कन्या योग येतो. स्त्री नवमांश म्हणजे काय? आपली जी मूळची कुंडली असेल त्याचा 9वा अंश ज्यावेळेला येतो त्याला 9वा अंश कुंडली मानतो.
कर्क नवमांशी जर कर्क मूळच्या कुंडलीमध्ये कर्क राशी असेल पंचम स्थानामध्ये आणि ती कर्क नवमांशी येत असेल तरी सुद्धा कन्या संतती आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते. मेष नवमांश मेष राशी असून ती मेष नवमांशी असेल तर पुरुष संतती आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते. आता प्रथम पुत्र योग हा कसा बघायचा किंवा कसा असेल याचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बऱ्याच अंशी राशीचा नक्षत्राचा याचा आपल्याला विचार करावा लागतो. लग्न द्वितीय स्थानामध्ये असेल तर पुत्रयोग किंवा चंद्र मंगळ याचे योग बनवून देतो. आत्ता आपण घेऊया इथे छोटासा ब्रेक नंतर याच विषयी चर्चा चालू राहणार आहे. ब्रेकपूर्वी आपण जाताना पाहिलं की प्रथम पुत्रयोग कशा प्रकारे असतो किंवा कोणत्या ग्रहावरून पाहायचा असतो. लग्नेश किंवा लग्न द्वितीय स्थानामध्ये असेल तर लग्नेश म्हणजे काय की आपल्या प्रथम स्थानाचा जो स्वामी आहे त्याला लग्नेश म्हटलं जातं. किंवा लग्न द्वितीय स्थानामध्ये म्हणजे पत्रिकेतील धनस्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये असेल तर पुत्रयोग होतो. चंद्र मंगळ शुक्र द्विस्वभाव राशीमध्ये असतील तर आता द्विस्वभाव राशी कोणत्या आहेत मिथुन कन्या धनु तर मुलगा होतो. पंचमेश लग्नामध्ये किंवा लग्नेश पंचमामध्ये असेल तर म्हणजे पंचमेश काय की पंचम स्थानाचा जो स्वामी असेल उदाहरणार्थ पंचम स्थानामध्ये जर मेष राशी असेल तर त्याचा स्वामी कोण असेल मंगळ आणि लग्नस्थानामध्ये जी राशी असेल त्याचा स्वामी हे जर अन्य योग करत असतील म्हणजे पंचम स्थानाचा स्वामी लग्नस्थानामध्ये आणि लग्नस्थानाचा स्वामी पंचम स्थानामध्ये असेल आणि तो गुरुच्या दृष्टीमध्ये मात्र असला पाहिजे त्यावरती पूर्ण शुभयुक्त गुरुची दृष्टी असेल तर मात्र मुलगा होतो. रवी मंगळ आणि गुरु बलवान असून ते पंचम किंवा सप्तम स्थानामध्ये असतील तरीही पहिला मुलगा होतो. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला नक्षत्रांचाही विचार करावा लागतो. इथे शुभ नक्षत्रामध्ये शुभ ग्रह असले पाहिजेत. जर मीन लग्न असेल मीन लग्नाचा स्वामी आहे गुरु आणि पंचम स्थानामध्ये कर्क राशी येते कर्क स्थानाचा स्वामी आहे चंद्र. जर हे चंद्र लग्नामध्ये आणि गुरु पंचमामध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे पुत्र संतती बघायला मिळते. पण इथे चंद्र हा कन्या संतती देणारा ग्रह आहे त्यामुळे इथेही याचा विचार करावा लागतो. शुभ नक्षत्रांचा शुभ ग्रहांचा आणि शुभ अंशांचा याचा विचार करावा लागतो. ज्यावेळेला ग्रह वक्री मृत बाल असतात त्यावेळेला सुद्धा याचे दुरुपयोग आपल्याला किंवा त्याचे योग पाहायला मिळत नाहीत की जेणेकरून आपण म्हणतो की लग्नेश पंचमस्थानामध्ये किंवा पंचमेश लग्नामध्ये असेल तर पुत्रसंतती होते पण झालेलं नाही पत्रिकेमध्ये हा योग आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यावेळेला आपण शुभ नक्षत्रांचा त्यांचा योगांचा आणि तो ग्रह नेमका कोणता आहे याचाही विचार करावा लागतो. जलराशीमध्ये चंद्र शुक्र हे जर ग्रह येत असतील तर कन्या संतती होण्याची जास्तीत जास्त चान्सेस असतात. पंचम स्थानाचा सप्तम स्थानामध्ये ज्या वेळेला रवी मंगळ आणि गुरु बलवान असतात त्यावेळेला पहिला मुलगा होतो. कारण जसं आहे की पंचम स्थानाचं आपली द्वितीय संतती म्हणजे प्रथम संतती पंचम स्थानावरून आणि द्वितीय संतती सप्तम स्थानावरून पाहिली जाते. पण इथे बलवान ज्या वेळेला रवी मंगळ बनतात पुरुष ग्रह त्यावेळेला सुद्धा प्रथम मुलाची प्राप्ती होते आपल्याला. आता कन्या योग कसे पाहिले जातात. पंचमेश जर स्त्री ग्रह म्हणजे शुक्र चंद्र बुध आणि शनी हा बुध आणि शनी यांना नपुसक मानलं जातं आणि चंद्र शुक्र हा संतती कन्या संतती देणारे जरी ग्रह मानले असले तरी सुद्धा हे बुध शुक्र शनी नपुसक असून सुद्धा संतती कन्या देऊन जातात. वृषभ मिथुन कन्या तुला मकर कुंभ किंवा मीन राशीमध्ये किंवा मीन लग्न असेल तरी सुद्धा कन्या संतती होते. जर शुक्र चंद्र किंवा राहूच्या दृष्टीमध्ये असतील किंवा केतूच्या दृष्टीमध्ये असतील तर मुलगी होते. पंचम स्थानामध्ये जलराशी म्हणजे कर्क वृश्चिक मीन तसेच पंचमेश जलराशीमध्ये असेल तर पहिली मुलगी होते. पंचमेश म्हणजे परत एकदा सांगते की पंचम स्थानाचा स्वामी तो जलराशीमध्ये म्हणजे कर्क वृश्चिक मीन या जलराशीमध्ये असेल तरी सुद्धा प्रथम कन्या होते. पंचम स्थानामध्ये कर्क राशीमध्ये गुरु असेल तर तो चांगला मुलगा देतो.
किंवा उच्च कोटी विद्या देतो. दोन्हीमधील एकच फळ देणारा दोन्ही फळ कधीच देत नाही. म्हणजे कसं आहे बघा की पंचम स्थानामध्ये कर्क राशीचा गुरु असेल तर एक तो चांगला मुलगा देतो किंवा आपल्याला उच्च प्रतीची उच्च कोटीची विद्या देतो. आता हे दोन फलं झाली त्या कर्केच्या गुरुची. मग या दोन्हीमध्ये एकच फल देतो. जर तुम्हाला उच्च कोटीची विद्या असेल तर संततीचा विरह किंवा संततीपासून लांब राहण्याचे योग किंवा संततीची उशिरा प्रगती आपल्याला पाहायला मिळते किंवा संततीचे काही असे विचार आपल्याशी न पटणे किंवा संततीपासून मानसिक त्रास ह्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पंचम स्थानामध्ये आपल्याला म्हणजे जसं आपण पाहतो की मीन राशी किंवा धनु राशी पंचम स्थानावरती ह्या राशींच्या गुरुची दृष्टी असेल तरी सुद्धा आपल्याला पुत्रप्राप्ती होते. आपण कधी कधी म्हणतो की किती पुत्र होतील, आपल्याला प्रकारे 5 पुत्र देऊ शकतो. सर्वसामान्य पंचमेश रवी जर असेल आणि तो पंचम स्थानामध्ये असेल म्हणजे काय की पंचम स्थानाची राशी जी आहे ती सिंह आणि तिथेच जर रवी असेल तर त्याची दृष्टी पंचम स्थानामध्येच असल्यामुळे आणि त्याच्यावरती जर गुरुची शुभ दृष्टी येत असेल तर 1 पुत्र देतो. आणि जर गुरु असेल तर 5 पुत्र देतो, मंगळ असेल तर 3 पुत्र देतो. रवी एक तेजस्वी पुत्रकारक ग्रह आहे. चंद्र हा स्त्रीकारक कन्या देणारा ग्रह आहे. अगदी तसंच म्हणजे आपल्याला पुत्रप्राप्तीचे ग्रह सहसा आपण रवी, मंगळ आणि गुरु या ग्रहावरून ठरवतो. पण हे योग जे आहेत ते नक्षत्रावरून आणि बाकीच्या इतर योगांच्यावरून बघितले पाहिजेत. आज आपण खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.